भीमा कोरेगाव येथील दंगलीमधील भीमसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यासह विविध मागण्यांसाठी विकास लहाने यांनी 19 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस होता। भीमा कोरेगाव येथील दंगलीचे गुन्हे दाखल झालेल्या भीमसैनिकांवरील गुन्हे त्वरित परत घ्यावे, SC ST वर्गीकरण व क्रीमी लेअरची अट रद्द करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण भागातील रहिवाशांना 5 लाखाचे अनुदान द्यावे, जालना येथील मोती तलावात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला तथागत गौतम बुद्धांचे नाव द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विकास लहाने हे जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। 19 सप्टेंबर पासून त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस होता। प्रशासनाने अद्यापही उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला आहे। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, जालना। जय भीम, नमो बुद्धाय। मी विकास लहाने। मी 19/9/2024 पासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेलो आहे। माझी राज्य सरकारला प्रथम मागणी आहे की 2018 साली भीमा कोरेगाव प्रकरणात जे भीमसैनिकावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेतले पाहिजे। पण 6 वर्ष झालेत या सरकारने आमच्या भीमसैनिकावर जे गुन्हे दाखल झालेले ते वापस घेतलेले नाहीत। माझी दुसरी मागणी अशी आहे की झोपडपट्टीमधील जे रहिवासी आहे PR कार्ड रद्द करून त्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे। ग्रामीण भागातील रमाई घरकुल योजना 1 लाखाचे अनुदान 5 लाखापर्यंत करण्यात यावे।